ब्रेकनंतर पाहूया पुढील महत्त्वाची बातमी। धुळे एसटी महामंडळाच्या विभागातर्फे परराज्यातून येणाऱ्या वाहनांची आजपासून विशेष तपासणी करण्यात येणार आहे। महाराष्ट्रातील बस स्थानकांमध्ये प्रवेश करण्यासाठी आवश्यक असलेले परमिट आणि इतर कायदेशीर कागदपत्रांची तपासणी करण्यासाठी एसटी प्रशासनासह आरटीओ आणि पोलिसांचे विशेष पथक तैनात करण्यात आले। या धडक मोहिमेमुळे विनापरवाना प्रवासी वाहतूक करण्याचे धाबे आता चांगलेच दणाणलेत। पाहूया पुढील महत्त्वाची बातमी। सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जावळीत राजकारणाला पुन्हा एकदा धग बसलीय। हातगेघर विकास सेवा सोसायटीचा ठराव कोरम अभावी रद्द करण्यात आलेला आहे। भाजपचे जिल्हा परिषद सदस्य वसंतराव मानकुंबरे यामुळे संतप्त झाले। भाजपचे वसंतराव मानकुंबरेंचा शशिकांत शिंदेंना इशारा आहे। आज ठराव रोखला असेल पण येणाऱ्या काळात राजकारण काय असतं ते दाखवून देऊ असा थेट इशारा देण्यात आलाय। मला रोखण्यासाठी हा डाव केला की माझा ठराव होऊ नये म्हणून आमचीच माणसं घेऊन आमच्यावर सोडली। तर शिंदे साहेबांना पण दाखवू इथल्या पुढचं काय रणनीती आहे। आता मी शांत होतो तर त्यांनाही कळेल वसंतराव मानकुंबरे काय आहे ते। तर बातमी आहे बुलढाण्यातून। बुलढाण्यात माठ संपाचा काहीच परिणाम नाहीये। रुग्णालयातील सर्व विभागाचे वैद्यकीय अधिकारी कामावर हजर झालेत। निवासी वैद्यकीय अधिकारी गौरव सराफ यांची ही माहिती आहे। या संपूर्ण रुग्णालय परिसराचा आढावा घेतला आहे लोकशाही मराठी प्रतिनिधी संदीप शुक्ला यांनी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।